टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चंद्रभागेचं पाणी पंढरपूरच्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये घुसल्यामुळे खरं तर आज सकाळपासून जर आपण बघितलं तर व्यास नारायण झोपडपट्टीतील जवळपास 100 कुटुंबांचं प्रशासनानं स्थलांतर केलेलं आहे। काल रात्री 2 वाजता ह्या सगळ्या कुटुंबांना खरं तर रायगड भवन येथे आलोन झालेलं आहे। आज जर आपण बघितलं तर आज सकाळपासून सगळे जे प्रशासकीय अधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील आणि या ठिकाणी येऊन यांची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सांगला चहा पाणी नाश्ता ही सगळी व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर प्रांताधिकारी सचिन इचापे साहेब, किती लोकांचे स्थलांतरित केलेले? आता हे रायगड जिल्हा वारकरी संघाच्या इमारतीमध्ये सध्या तरी 13 कुटुंब आणि जवळपास 50 सदस्य आहेत कुटुंबातले। परंतु ह्या आपल्या झोपडपट्टीतले अंबाबाई पटांग शेजारचे व्यास नारायण झोपडपट्टीतले साधारणपणे 350 ते 400 लोक त्यांच्या सोयीनुसार स्थलांतरित झालेले आहेत। आणि आत्ता पाण्याची पातळी चंद्रभागेत आपली 1,11,000 क्युसेक आहे। संध्याकाळपर्यंत ती 1,80,000 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे। त्यामुळं याच्याबरोबरच संतपेठेतले सुद्धा वस्तीमध्ये पाणी शिरू शकतं म्हणून तिथं आत्ताच इशारा आणि धोक्याची सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे। किती लोकांचं स्थलांतरित केलं मिळून? नाही, तेच सांगितलं 350 ते 400 लोक अंदाजे आहेत की जे आपापल्या सोयीनं इतर ठिकाणी पण गेलेत, त्यांच्या नातेवाईकांच्याकडे किंवा दुसरं घर असेल तर दोन्ही वस्त्यांमध्ये मिळून। प्रशासनाकडून काय त्यांची व्यवस्था केलेली? प्रशासनाकडून काही आता जे आपल्या शिबिरात ह्यासारख्या शिबिरात येतात तिथं आपण मंदिर, आता आपल्याबरोबर लोकप्रतिनिधी पण आहेत, इथले शिरसाट साहेब आहेत, ते सगळे स्वतःहून काळजीपूर्वक सगळं इथं प्रशासनाला मदत करतायत। रात्री त्यांनी रात्रभर जागून या लोकांना स्थलांतरित करण्याचं काम केलेलं आहे। तर काही त्यांच्याकडून नाश्ता येतोय, काही आमचे मंदिर समितीला आम्ही जबाबदारी दिली की इथं 2 वेळेचं जेवणाचं नियोजन करावं, तर त्यांचं नियोजन आहे की जे आपल्या शिबिरात येतील त्यांना त्यांच्यामार्फत 2 वेळेचं जेवण दिलं जाईल। किती धोका कितपत आहे पंढरपूर शहराला पाण्याचा? आपल्याला 2 लाख आपल्याला आता ह्या 2 ठिकाणीच इमिजिएट धोका आहे। त्यातलं तर एका ठिकाणी वस्तीत पाणी शिरलेलंच आहे, परंतु संतपेठमध्ये आपलं पाणी जे आहे ते गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेल्यानंतर येतं, ते साधारणपणे 1,80,000च्या पुढंच येतं। त्यामुळे तिथं कदाचित संध्याकाळी शिफ्ट करावं लागू शकतं। त्या व्यतिरिक्त जर 2 लाख क्युसेकच्या वर गेलं तर मग आपल्या काही नागरी भागाला आणि काही ग्रामीण भागाला थोडा धोका पोचतो। परंतु सध्या तरी 2 लाखापर्यंत जाईल असं काही चित्र नाही आहे, पण तसं असेल तर आपण प्रशासनामार्फत ऑलरेडी सूचना देऊ। ग्रामीण भागात किंवा माळशिरस तालुका, पंढरपूर तालुका मिळून जर 8 ते 9 बंधारे आहेत कोल्हापूर पद्धत, त्याची काय परिस्थिती सध्या? सगळे बंधारे पाण्याखाली आहेत, त्याचे दरवाजे आपण सप्टेंबर नंतरच टाकत असतो, त्यामुळं त्याला दरवाजे कुठेही घातलेले नाहीत। सगळे बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत। मूळ नदी वाहतूक त्याच्यामुळे त्याच्यावरची वाहतूक बंद आहे। आता गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेल्यानंतर तिथलीच देखील वाहतूक आपल्याला वळवावी लागेल। त्या दृष्टीनं पोलीस प्रशासन देखील दक्ष आहे, नगरपालिका प्रशासन देखील दक्ष, ग्रामीण भागामध्ये आमचे महसूलचे आणि जिल्हा परिषदचे कर्मचारी दक्ष आहेत। तिथं इशारा गट, पाहुणाऱ्यांचा गट, आपदा मित्र, ग्राम सुरक्षा दलं ह्या सगळ्यांची मदत घेतली जाईल। तशा आव्हान काय करतात? मी एवढंच आवाहन करेन की पूर ही एक आपत्ती असते, परंतु जर प्रशासनामार्फत दिलेल्या सूचना वेळीच लक्षात घेतल्या तर आपल्याला त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं। उदाहरणार्थ आपल्याला संगम नंतर आपल्याला किती आपल्याकडं विसर्ग येऊ शकतो त्याचा अंदाज 7-8 तास अगोदरच येतो। त्या दृष्टीनं आपण प्रशासन प्रयत्न करतं, परंतु नागरिकांनी देखील सहकार्य करावं। खास करून रात्रीच्या वेळेस स्थलांतर अचानक करण्यापेक्षा प्रशासनानं केलेल्या विनंतीला मान देऊन जर वेळी स्थलांतरित झाले तर आपली बरीचशी जोखीम कमी होते। या व्यतिरिक्त पूर आलाय म्हणून जे पर्यटन होतं पूर पाहण्यासाठी त्यालासुद्धा मुरड घालावी अशी माझी विनंती आहे, कारण आपल्याकडे बरेचसे घाट आहेत, बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेमार्फत आपण बॅरिकेडिंग करून ते बंद केलेत, नदीकडे जाणारे रस्ते बंद केलेत, तरी देखील भाविक म्हणा किंवा पूर पाहणारे म्हणा हे उत्साही लोकांना मी एवढीच विनंती करेन की आपला जीव धोक्यात येईल असं काही कृत्य करू नये आणि आपल्याला पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। आपण बघितलं असेल की सध्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये जरी पाणी घुसलं असलं तरी आता संतपेठेच्या भागात देखील पाणी घुसण्याची शक्यता असल्याने इथे जवळपास 100 कुटुंबांचं प्रशासनानं स्थलांतर केलेलं आहे।
पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.